नमस्कार श्रोते हो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल कथा क्षितेजवर. तर आजची आपली कथा आहे शैलजा राजे यांच्या भोवळ या पुस्तकातील एक क्षण सैतानाचा. सुनीताला दवाखान्यात भेटून विद्या परत निघाली. मनात असंख्य विचारांचे वावटळ उठली होती. पुढे काय? अवघी 16 वर्षाची सुनीता. उभ्या आयुष्याचा प्रश्न होता. काय होणार या मुलीचं, त्या मुलाचं? तिचा तो गोजीरवाना दुडूदुडू धावणार हसरा खेळकर मुलगा. विद्याच्या आश्रमातल्या मुलांच्या साक्षीने मोठ्या उत्साहाने त्याचं नाव आनंद ठेवलं. सुनीता त्यावेळी म्हणावी इतकी भानावर नव्हतीच. विद्या सांगेल ते ऐकत होती, एवढंच. आश्रमातल्या मुलींना मात्र ते गोंडस बाळ आवडलं होतं. त्याला खेळवण्यात, हिंडवण्यात ते मुलींचा बराचसा वेळ जायचा. कधी कधी विद्या रागवायची, म्हणायची, अगं त्याला असं सारखं घेऊ नका, मग खाली राहणार नाही हा तो. सुनीताला त्रास होईल. तिला तिचा काहीतरी उद्योग करायलाच हवा. सुनीता हे सारं ऐकायची, पण चेहऱ्यावर मात्र कुठलेच भाव उमटत नव्हते. विद्या तिच्याजवळ जायची. 15 वर्षाची कोवळी पोर. आपण आई झालो आहोत, एका सुरेख मुलाला आपण जन्म दिलाय, याचं कशाचंच तिला भान नसायचं. विद्या तिच्या पाठीवरनं हात फिरवत विचारायची, सुनीता, तुझ्या बाळाला घेतेस ना? बघ किती छान आहे बाळ तुझं, घे. सुनीता विद्याचा हात झिडकारून टाकायची. त्या मुलाकडे न पाहताच उठून जायचे, निर्विकार मनानं. आताही सुनीताला भेटायला ती मुद्दाम आली होती. का ते विद्यालाही कळत नव्हतं. पण या निरागस चेहऱ्याच्या पोरीबद्दल विद्याच्या मनात माया दाटली होती. आश्रमात आणखी 5-25 मुली होत्या, यानं त्यानिमित्तानं आलेल्या. एवढ्या निरागस चेहऱ्याची ही पहिलीच मुलगी विद्येच्या समोर आली होती. त्या रिमांड होमची विद्या मुख्य अधिकारी होती. प्रत्येक मुलीला प्रवेश देताना केसची फाईल वेगळी ठेवावी लागत होती. त्या फाईलमध्ये मुलीच्या रोजच्या वागण्या बोलण्याची नोंद ठेवावी लागत होती. कुणी लबाड बेरक्या होत्या, कोणी मनापासून आपण सुधारलं पाहिजे याचा प्रयत्न करत होता. कुणी ढोंगी होत्या, कुणी बेभरोशाच्या होत्या. त्यांच्यावर करडी नजर ठेवावी लागत होती. त्यातल्या बहुतेकींना पोलिसांनी, समाजसेवकांनी आश्रमात आणून सोडलेलं असायचं. या सुनीताचीच केस वेगळी होती. तिलासुद्धा तिच्या आईनं आणून सोडली होती. विद्याच्या हातापाया पडून ती म्हणाली होती, बाई, ही एवढी एकच पोर माझी. नवऱ्याच्या माग हिला एवढी वाढवली. पोरगी हुशार आहे, वर्गात पहिला दुसरा नंबर. मग काय या आश्रमात आणलं बाई हिला? किती लहान आहे ती. खरोखरच सुनीता लहान निरागस मुलगी होती, स्कर्ट ब्लाऊजमधली. भाबड्या चेहऱ्याच्या मुलीला इथं प्रत्यक्ष तिच्या आईनं आणावं याचे विद्येला नवलच वाटत होते. इथे आलेल्या मुली घरातून पळून गेलेल्या, हाकलून दिलेल्या, कुठंतरी वाममार्गाने जात असले अशाच बहुतेक असायच्या. सुनीता त्यातली वाटतच नव्हती. तिच्या आईकडे पाहूनही ही बाई उगाच अशी तशी असेल असं वाटत नव्हतं. चेहरा खोलवर होता. पोरीबद्दलची माया त्या करुण नजरेत मावत नव्हती. आणि तरीही एक विलक्षण आक्तिकता तिला व्यापून उरल्याचं विद्येला दिसत होतं. विद्येनं पुन्हा विचारलं, बाई, का आणलीत तिला इथे? आईला हुंदका फुटला. म्हणाली, माझं कर्म, दुसरं काय. अहो बाई, 2 महिने झालेत पोरीला. गावात कुठे ठेवू? मास्तरांनी तुमचं नाव सांगितलं. म्हणाले तिकडे न्या, तिथं तिची नीट काळजी घेतील. बाई, माझं एवढंसं लेकरू, कसा प्रसंग आला हा? पण हे कसं झालं? काही विचारलं नाही का तिला? कुणाचं नाव घेते ती? बाई, ही बोलत नाही. पण बाई, तुम्ही काही करू नका. माझ्या पोरीची सुटका होईपर्यंत तिला सांभाळा. परवा जीव द्यायला नदीवर गेली होती. मास्तरांनी पाहिलं ना, आपल्या घरी नेली म्हणून पोर मला दिसली. देवासारखे भेटले मास्तर मला. पण तुम्हाला माहीत आहे, आम्ही मुलांची जबाबदारी घेत नाही. हिला मूल झाल्यावर आम्ही ते अनाथालयात ठेवू. बाई, आधी माझी पोर हातीपायी नीट सुटू दे. पोट पाडावं म्हणून 2-4 डॉक्टरांनाही जाऊन भेटले, पण पोर फार लहान आहे, जीवाला धोका आहे म्हणतात. मला माझी पोर नाही गमवायची. या गोष्टीला जबाबदार कोण? कुणावर वहीम आहे तुमचा? आपण एवढ्या लहान मुलीवर अत्याचार केल्याचा त्याच्यावर आरोप आणू शकतो. त्याला खडी फोडायला लावू आपण. क्षणभर सुनीताची आई स्तब्ध झाली. मग म्हणाली, बाई, माणसाच्या मनात कोणत्या क्षणी राक्षस अवतरेल याचा काय भरोसा? ज्यानं माझ्या नवऱ्याच्या मागे 2 कच्च्या बच्च्यासह मला सांभाळलं, मायेनं प्रेमानं सांभाळलं, त्याला आता कसा उघडा करू? त्याला शिक्षा होईल, दंड होईल, सगळं मला माहीत. पण त्याच्या मागे त्याचा सगळा संसार उघडा पडेल. 4 मुलं आहेत त्याला. त्यांचे हाल कुत्रा खाणार नाही. त्यात आणखी या दुष्कृतीची भर पडणार. त्यानं हे पाप केलं म्हणून मी हे पाप करू? एवढ्या वर्षाचं त्याचं ऋण मला विसरता नाही येत. विद्या सारं नवलानं ऐकत राहिली. ही अशी बाजू ती प्रथमच ऐकत होती. सुनीताच्या आईला काय म्हणावं हेही तिला कळत नव्हतं.
तिला एक स्पष्ट दिसत होतं. त्या बाईला आपल्या मुलीची अतिशय काळजी वाटत होती. अपराध्यावर ती संतापत होती. क्षणात त्याला शिव्या देत होती, तर क्षणात आपल्या कर्माला शिव्या घालत होती. खरं तर सुनीताच्या निष्पाप चेहऱ्याकडे पाहून विद्यानं तिला आश्रमात ठेवून घेतले. 14 वर्षे जेमतेम पुरी होत असलेली सुनीता त्या आश्रमात राहिली. इतर मुली 2-4 दिवसात एकमेकींशी बोलायला लागतात. कधी भांडतात, कधी गळ्यात गला घालून हसतात. पण सुनीताचं वेगळंच होतं. ती कोणाशी बोलायची नाही, हसायची नाही. एखादं काम सांगितलं तर ते मुकाट्याने खाली मान घालून करायची. नजर सदा विस्फारलेली, काहीतरी अघटित पाहत असल्यासारखी. काय पाहतेस असं विचारलं की तोंडावर हात दाबून धरायचे, जणू शब्द बाहेर पडेल या भीतीने. विद्याने हळूहळू प्रयत्न चालवला होता तिला बोलकी करायचा, पण ती फारशी यशस्वी होत नव्हती. कधीतरी विचारायची, मग मला शाळेत जाता येईल? आईनं माझी 6 महिने का बुडवली हो? विद्या तिची समजूत घालायची, तिच्याशी प्रेमानं बोलायची. दुसऱ्या मुलींना म्हणायचे, तिच्याशी खेळा, बोला, हा विषय सोडून दुसरा कोणताही गप्पा करा, शाळेबद्दल विचारा. विद्याशी थोडंफार बोलणारी सुनीता इतर मुलींशी बोलणं टाळायचीच. एखादी मुद्दाम काहीतरी तसल्याच विषयावर बोलायचे. त्यातली कोणी आपल्याच मुला जन्मतः नख लावणारी होती, तर कुणाला असभ्य वर्तनाबद्दल इथे आणलेलं असायचं. तिशीच्या आत बाहेरच्या त्या सर्वच मुली सुनीतापेक्षा वेगळ्या होत्या. अजाण, अबोल, भाबडी सुनीता या जाळ्यात कशी अडकली याचं खोडं विद्याला पडलं होतं. तिचं तिलाही कळत होतं. एखाद्या केसमध्ये गुंतून राहणं तिच्यासारख्या संचालिकेला योग्य दिसत नव्हतं. पण सुनीताचे निराशामय भावूक डोळे, तिच्या चेहऱ्यावरचा विषण्ण झालेला बालिश भाव नकळत विद्याला तिच्याकडे ओढून घेत होता. सुनीताच्या खाण्याची ती जातीने चौकशी करायची. बळबळ तिला दूध प्यायला लावायची. गोळ्या वेळेवर घेतल्या दिल्या जातात का नाही याची चौकशी करायची. इतर कुणी सुनीताची थट्टा टवाळी करायचा प्रयत्न केला तर तिला तिथल्या तिथे थांबवायची, रागवायची. नकळत विद्या सुनीतात गुंतत होती. आणि म्हणूनच या अजाण पोरीच्या आयुष्यात हे भीषण नाटक घडवणारा कर्ता कोण असावा हे समजावं, याची माहिती मिळावी, हे कसं घडलं हे कळावं असं तिला वाटत होतं. सुनीताची आई दर आठवड्याला तिला भेटायला यायची. पण आई आली की सुनीता अधिकच बेदरल्यासारखी व्हायची. आई तोंडावरून हात फिरवायची, डोळ्यातून घळाघळा पाणी व्हायचं. पण सुनीताची नजर कोरडी असायची. आई आली काय किंवा नाही काय तिच्यात मुळीच फरक पडत नव्हता. विद्याला याचंच नवल वाटत होतं. असं काय घडलं असावं म्हणून या कोवळ्या पोरीच्या मनातल्या सगळ्या रुजू भावना अशा थिजून जाव्यात. विद्येनं हळूहळू तिच्या आईचा विश्वास संपादन केला. तिला वचन दिलं, तुम्ही खरी हकीकत सांगा, मी एक अक्षरही कुठं बोलणार नाही की नोंद करणार नाही. आणि एक दिवस हुंदके देत आवंडी गिळत तिच्या आईने सारं सांगितलं. शनिवार होता. त्या दिवशी सगळ्या मुलांची सकाळची शाळा. मी एका घरी स्वयंपाकपाणी करते. मीही घरात नव्हते. माझी भाऊजाई शेजारच्या बाईबरोबर बाजारात गेली होती. सुनीता एकटीच घरात होती. मामी बाहेर गेली. मुलं शाळेतून भुकेजून येतील म्हणून पोळ्या करत होती. तिचा मामा 2 दिवस ताप आला म्हणून घरात होता. तरी हे घडलं, मामा घरात असतानाही? सुनीताच्या आईनं कपाळावर हात मारून घेतला. येणारं रडू आवरत ती म्हणाली, हाच तर माझ्या नशिबाचा भोग झालाय बाई. हा माझ्या पाठचा भाऊ, माझ्याहून 10 वर्षांनी लहान. माझंही असं झालं, दुसरा आधार नाही म्हणताना मोठ्या मनानं मला घेऊन आला. सुनीता अवघी 8 वर्षाची होती तेव्हा, न माझा सुनील 4 वर्षाचा. आपल्या ताईला बरं नाही म्हणून आईनं हवा बदल म्हणून दुसऱ्या गावाला ठेवली एवढंच त्याला ठाऊक आहे. मी निघाले की विचारतो, आई मी येऊ का ताईकडे? कसं आणू त्याला इकडे? आपल्या ताईची ही अवस्था त्याला कशी दाखवू? काय वाटेल त्याला तिच्याकडे पाहून? खरं होतं सुनीताच्या आईचं. येताना घालून आणले स्कर्ट आता तिला घालता येत नव्हता. विद्याने तिच्यासाठी 2 गाऊन आणले होते. दुसऱ्या मुलींना असं काही वेगळं आणलं की त्यांना केवढा आनंद व्हायचा. पण हिची तराच वेगळी. विद्येने ते गाऊन दिलं आणि म्हणाली, सुनीता आज स्कर्ट ब्लाऊज घालू नकोस हं, गाऊन घालायचे. का? तिचा निरागस प्रश्न. तिला कसं समजावून द्यावं हे क्षणभर विद्येला सुचेना. तिनं तिच्या पोटावरून मायेनं हात फिरत म्हटलं, सुनीता पाहिलंस, तुझं पोट मागच्यापेक्षा थोडं मोठं झालं आहे. ते आणखी आणखी मोठं होत जाणार. बाळ जसं जसं मोठं होईल तसं तसं तुझं पोट मोठं होणार. सारं ऐकूनही सुनीताचा चेहरा अगदी निर्विकार राहिला होता. गाऊन घालून आईच्या समोर बसलेल्या सुनीताला पाहून विद्याचं मन अपार करुणेनं भरून आलं. कुठल्या नराधमाने या पोरीचा घास घेतला हे कळायलाच हवं असं तिला वाटलं. न सुनीताच्या आईला म्हणाली, तुमचं सगळं खरं आहे, पण मामा घरात असताना? सांगायला सुद्धा माझ्या जिभेला किळस येते. ज्या मामानं अंगाखांद्यावर खेळवली त्या मामानंच. काय? विद्या नकळतपणे मोठ्यानं ओरडली.
मग आपणच आपला आवाज करून म्हणाले, काय सांगताय तुम्ही हे? तुम्हाला कुणी सांगितलं? हिनं? नाही हो, पोरीची जशी वाचाच गेली तेव्हापासून. मग तुम्हाला कसं कळलं? काय सांगू बाई, तिची ही अवस्था लक्षात आल्यावर मी हिला लाथ्याबुक्क्यानं तुडवलं आणि तरीही पोरीनं तोंडातून हू का चू आवाज काढला नाही. शेवटी तिची मामीही मध्ये पडली. मामीनं दूर केलं, पोटाशी घेतलं. पण एवढी माया करणारा मामा बाहेर निघून गेला. मला ते थोडं खटकलं, पण तरीही माझ्या मनात त्याच्याबद्दल संशय नाही हो आला. तो परत आला, न बोलता न जेवता माडीवर जाऊन झोपला, एकटाच. माझी भाऊजाई खाली काम करीत होती. मी वर गेले. त्याला नाव माहीत असावं या शंकेने. पण मला पाहताच त्याने माझे पाय धरले. म्हणाला, अक्का अक्का मला क्षमा कर. संसारातून जगातून उठवू नकोस. मी विचारलं, म्हणजे तू काय बोलतोयस? तुझा काय संबंध? नाव सांग. त्या नराधमाला नाही जगातून उठवलं तर नाव बदलीन. आणि बाई काय सांगू, त्याच्या स्वतःच्याकडूनच हे पाप घडलं होतं म्हणाला. अक्का, कुठला सैतान माझ्या अंगात शिरला होता त्या क्षणी हे अजून कळत नाही मला. चहा घेऊन सुनीता वर न पोरीला कळायच्या आत सारं घडून गेलं. पोर भेदरली, बावरली. मी तिला म्हणालो, सुनीता काय झालं ते सांगू नकोस कोणाला. परत नाही मी असं करणार. शपथ आहे तुला माझी ना अक्काची. यावरही ती काही बोलली नाही. पण अक्का, त्या एका क्षणाचा हा असा एवढा विपरीत परिणाम होईल असं मला वाटलं नव्हतं. अक्का मला क्षमा कर गं. मी तुझा फार मोठा अपराध केला आहे. पण माझं मलाच कळलं नाही त्यावेळी मला काय झालं होतं ते. मला संसारातून उठवू नकोस. अक्का, मी सुनीतासाठी वाटेल ते करेन. एवढी गोष्ट निस्तर. बाई, हे असं अक्रीत घडलं बघा. हे मूल झालं की काय करणार तुम्ही? विद्यानं विचारलं. अनाथ आश्रमात सोडून येऊ. त्याचे हाल होऊ देणार नाही. दवाखान्यातून येताना विद्याला हे सारं आठवत होतं. सुनीताला सुरेख मुलगा झाला. तिच्या प्रकृतीच्या मानानं चांगला पोचलेला. त्या आश्रमात जन्माला आलेलं हे पहिलंच मूल. जिनं आपलं मूल स्वतःच्या हातानं मारलं होतं, तिलाही हे नवं बाळ पाहून प्रेमाचं भरता आलं. पण सुनीताच्या चेहऱ्यावरची नस हलली नाही. तिला हे बाळ दाखवलं तेव्हा तिच्या डोळ्यात फक्त तेच विस्फारले पण होतं. सुनीताचा लळा लागलेल्या विद्यानं कदाचित बारशाच्या सोहळ्यात तरी तिच्या मनात संवेदना येईल असं वाटून बाळाचं बारसं केलं. आश्रमातल्या मुलींना त्या समारंभाची मोठी मजा वाटली. पण सुनीता होते त्या अवस्थेतच होती. मूल वरच्या दुधावर चांगलं गुटगुटीत झालं होतं. दुसऱ्या मुलीच त्याचं सारं करीत होत्या. सुनीता त्याच्याकडे पाहतही नव्हती. सुनीताची आई सुनीताला न्यायला आली. मुलाचा प्रश्न निघाला तेव्हा स्वतः मूल मारलेली मुलगी पुढे आली. म्हणाली, बाई मी याला सांभाळीन. मला नोकरी लागली. नाही बाई, मी सांभाळीन. मुलींना त्याचा लळा लागला होता. ते गोजीरवानं पोर हसायचं, रडायचं, कुणाच्या तरी अंगावर झोपायचं. काही नियमांना अपवाद करून विद्यानं ते बाळ ठेवून घेतलं. सुनीता घरी गेली, पण त्याच अवस्थेत. घरातही ती कुणाशीही न बोलता तासनतास नुसती बसून राहायची. नजर तीच विस्फारलेली. अखेर डॉक्टरांना दाखवलं. मनाला कसला तरी जबरदस्त धक्का बसला आणि त्यामुळे मनाच्या साऱ्या संवेदनाच मृत झाल्या आहेत. हळूहळू जाग्या होतील, डॉक्टर बोलले. या गोष्टीला आता 2 वर्ष होत आली होती. सुनीताचं बाळ धावायला, बोलायला लागलं होतं. विद्या कधी मुद्दाम सुनीताला ठेवलेल्या दवाखान्यात घेऊन जायची. तिला विचारायचे, सुनीता गोड आहे नाही गं बाळ? सुनीता नुसतंच हं म्हणायची. घे ना त्याची पापी घे, बघ तो तुझ्याकडे पाहून हसला. बाईंनी सांगितलं म्हणून सुनीता पापी घ्यायची, त्याच निर्विकार मनानं. त्या बाळाच्या स्पर्शानं तिला नव्हता आनंद होत, नव्हता खेद. सुनीतावर उपचार करण्यासाठी मामानं आपल्या जमिनीचा एक तुकडा विकला. आता तोही मधूनच केव्हा तरी सुनीताला भेटायला यायचा. आई तर 8-15 दिवसांनी यायचीच, पण सुनीताच्या नजरेत कुणाचीच ओळख नसायची. एखादा शब्द ती बोलायची, ती फक्त विद्याशी. विद्यानं बळबळ 10 प्रश्न विचारल्यावरच. सुनीताची अवस्था पाहून विद्याचं मन तडफडायचं. तिच्या त्या मामाला चांगलं बोलून घ्यावं असं तिच्या मनात यायचं. पण त्याची झालेली हीन मनस्थिती, सुनीताकडं पाहून, त्याला येणारे कड पाहून विद्या आपले शब्द आतल्यात गिळून टाकायची. तिला त्याची एक प्रकारे कीव यायची. त्याला कल्पना नव्हती सुनीताच्या अवस्थेला आपण जबाबदार आहोत हे विद्याला माहीत आहे. विद्याला त्याचं पश्चात्तापानं बोलणं स्पष्ट दिसत होतं. कधी तिच्या मनात यायचं, एरवी एवढा सज्जन, मायाळू वाटणारा हा माणूस त्या क्षणी असा कसा सैतान बनला? का प्रत्येक माणसात असा कोणी सैतान लपलेला असतो? त्या एका क्षणी जागृत झालेल्या सैतानी वासनेने एका कोवळ्या निरागस मुलीच्या उभ्या आयुष्याची नासाडी झाली होती. सुनीता पुन्हा कधी माणसात आली तर तिला हे सारं पुन्हा आठवणार. आणि मग पुढे काय? विद्याला तिच्या प्रश्नांची उत्तर मिळत नव्हती.
तिच्याकडून देता येईल तेवढी माया सुनीताला देण्याचा ती प्रयत्न करीत होती. पण मायेचा, प्रत्यक्ष आईच्या ममतेचाही स्पर्श सुनीताच्या मनाला होत नव्हता. तिचं मनच उरलं नव्हतं का तिच्यात? विद्या बाळाला वाढवीत होती. आश्रमात मुली येत होत्या, जात होत्या. बाळ तिथंच होतं न सुनीता मेंटल हॉस्पिटलमध्ये. धन्यवाद.